आपण निघालो आहे हरिश्चंद्रगडाकडे. आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगरवरनं हरिश्चंद्रगडाला जायचं. आम्ही सर्वात पहिले लागलो सातारा परिसरवरनं सोलापूर हायवेवरती. सोलापूर हायवेवरती गेल्यानंतर आम्हाला जे आहे गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं. आम्ही एका जागेवरती थांबून गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. हा सोलापूर मार्गाचा पहिला जो आहे तर टोल नाका होता आणि इथे आम्ही पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकल्यानंतर आम्हाला जे आहे तर लागायचं होतं समृद्धी महामार्गाला. आम्ही समृद्धी महामार्गावरती चढलो आणि इथून जे आहे आमचा रात्रीचा जो आहे टूर होता. टूर असल्याकारणाने आम्ही जे आहे तर जास्त रेकॉर्डिंग नाही केली आणि आम्ही डायरेक्ट कळसुबाई शिखर जे आहे तर तिथे गेलो आणि तिथे जाऊन थोडासा रेकॉर्डिंग केली. परंतु आम्हाला कळसुबाई शिखरच्या वरती चढायचं नव्हतं, तर आम्हाला जायचं होतं हरिश्चंद्रगडावरती. आम्ही आता हरिश्चंद्रगडावरती 6:30 वाजता पोहोचलो आहे आणि इथून आमचं टूर जे आहे स्टार्ट झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे आपण हरिश्चंद्रगड इथे. तर बघा इथे जे आहे तर हरिश्चंद्रगडची जी आहे तर वेस आहे आणि इथे जे आहे तर ग्रामपंचायत आहे. मोज पाचई वसुली जे आहे तर हे गेट आहे. तर इथून आपली एंट्री होते बघा. आणि हा जो पूर्णपणे जो परिसर दिसतो, जो आपल्या बॅक साईडला जो डोंगर दिसतो, हा हरिश्चंद्र गडाचा जो आहे तर पूर्णपणे डोंगर आहे. परंतु आपल्याला एंट्री इकडनं न करता आपल्याला एंट्री इकडनं करायची असते. तर आपल्याला पूर्णपणे एंट्री इथे बघायला मिळेल कशा पद्धतीने आपण एंट्री करतो. तर आता आपण जे आहे तर एंट्री पॉईंटपासून निघालेला आहे. तर हा रस्ता जो आहे छोटासा रस्ता आपल्याला जे आहे चंद्रगडाकडे जायला भेटला आहे. आपण यांनी जे आहे तर पूर्णपणे हा सर्कल जो दिसतोय, तर हा सर्कलनी आपल्याला पूर्णपणे डोंगराकडे जायचं आहे आणि तिकडनं आपण जे आहे पूर्णपणे चढणार आहोत. तर हा ब्लॉग जो आहे तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही आमच्या चॅनलवर असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून जे कोणी पर्यटक येतात तर त्यांना पण व्यवस्थितपैकी माहिती मिळेल. हा ब्लॉग आपण पूर्णपणे घेणार आहोत, कारण की जो कोणी बघणार तर त्याला जर यायचं ठरलं तर तो व्यवस्थितपैकी येणार. इथे जे आहेत आपल्याला दिशा दिलेली आहे, कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य. इथे जे आहे पूर्णपणे तुम्हाला डिटेल दिसते. शिल्पी असल्याकारणाने तुम्हाला उलटं दिसेल, परंतु याच्यावरती पूर्ण दिशा दिलेली. एक मंदिर दाखवले, ते मंदिर पण आपण बघूया पुढे जाऊन. आपण जे आहे तर हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी ज्या वाडी आहे त्या वाडीपासून जे आहे तर पायी निघालो आहे. कमीत कमी आपण 1 किलोमीटर जे आहे इथून पुढे निघालो आहे. आपल्याला पुढे जे आहे तर लगेच जे आहे ते गेट लागेल. हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडाचे काही असे रहस्य आपण इथे जाणून घेणार आहोत. हा किल्ला जो आहे तर नगर जिल्ह्यातील माळशेज रांगेमध्ये बसलेला किल्ला आहे. इथून जे आहे तर आपल्याला हरिश्चंद्रगडावरती चढायचं असेल. हा किल्ला सुमारे जे आहे तर 3.5 वर्षापूर्वी बसलेला आहे. ह्या किल्ल्याची उंची 4000 फूट उंचीवरती आहे. माळशेज घाट हा जो आहे तर नगर जिल्हा नाशिकच्या बाँड्रीवरती व ठाण्याच्या बाँड्रीवरती बसलेला आहे. हा किल्ला जो आहे तर आपल्याला चढण्यासाठी 4 तास लागतात. ह्या किल्ल्यावरती जे आहे तर मंदिर, सोमेश्वर मंदिर जे आहे तर याची स्थापना झालेली आहे. हे मंदिर जे आहे 3500 वर्षापूर्वी जे आहे तर इथे जे आहे तर बनलेलं आहे. ह्या मंदिराचे अनेक असे रहस्य तुम्हाला जे आहे तर ऐकायला मिळतील किंवा बघायला पण मिळतील. आपण जे आहे ह्या घाटावरती जे आहे चढायला सुरुवात केलेली आहे. हा किल्ला जो आहे खूप असा सुंदरपैकी निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. आपण ह्या किल्ल्यावरती नक्की एकदा गेलं पाहिजे. अशा पद्धतीने इथे जे आहे तर पूर्णपणे पायऱ्या ज्या आहेत तयार केलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा पूर्णपणे खालील जो आहे गडाचा पायथ्याशी जे आहे तर आपण आता बघतोय. इथून जे आहे तर आपल्याला वर चढायचं आणि आणखीन खूप असं वरती जे आहे तर जायचं. बघा हा पूर्णपणे गड आहे दिसतोय तुम्हाला. इथपर्यंतच येऊन आपल्याला जे आहे थकवा लागलेला आहे. तर आपण असंच वरती इथून जाणार आहोत. आपण जे आहे तर बघा तिकडे छोटीशी वाडी दिसते. त्या वाडीकडनं जे आहे तर चालत आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता इथून आपल्याला आणखीन वरती जायचं आहे. तर आपण आता इथे 30% आलेलो आहे आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे. हा पूर्ण रस्ता थोडासा हार्ड आहे आणि वरती जे दिसते ते पूर्णपणे भिंतीसारखे जे आहे तर इथे दगड आहेत. तर इथे बघा पूर्णपणे ही जी आहे पहाडी आहे. याच्याहून जे आहे चढणं खूप कठीण आहे. तर हे पूर्णपणे रस्ता जो आहे तर असं पूर्ण कपारीने गेलेला आहे.
आणि पूर्णपणे आता प्लेन आहे. जो पहिला टप्पा होता तो हार्ड होता आणि आम्ही विचारल्याप्रमाणे जो सगळ्यात शेवटचा टप्पा आहे तो एक हार्ड आहे. आता तो आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर जे आहे तर हे आहे. सुप्रसिद्ध असे हे हरिश्चंद्रगड आहे. इथून जे आहे तर आपण निघालो आहे सोमेश्वर मंदिराकडे. हा जो आहे तर आपला पहिला डोंगर जे आहे तर आपण पूर्णपणे एक डोंगराला जे आहे वेढा मारलाय. इथे जे आहे तर आपला एक डोंगर थोड्या वेळात संपून जाईल. आता आपण त्याच्यानंतर थोडंसं खाली जाऊन दुसऱ्या डोंगराकडे आपण जाणार आहे. म्हणजे आपण जवळपास इथे 35% जे आहे तर इथं आलेलो आहे. आणखीन आपल्याला नाही म्हटलं तर 65% आपल्याला पुढे जायचं. आता आम्हाला जवळपास 7 वाजता आम्ही इथून निघालो होतो पायथ्याशी. आम्ही 7 वाजता होतो आणि 7 वाजल्यापासून ते आता इथे 8 वाजले. म्हणजे जवळपास आम्हाला 30% चढण्यासाठी आम्ही थोडं स्लो चढलो, परंतु आम्हाला इथे 1 तास पूर्णपणे लागलेला आहे. तर आपल्याला जर यायचं असेल तर थोडंसं तयारीनुसार यावं लागेल, कारण की वरती आल्यानंतर आपल्याला खायला किंवा पाणी हे मिळणार नाही. कारण की आत्तापर्यंत बघतोय तर वरती काहीच नाही अवेलेबल. तरी अशा पद्धतीने पूर्ण दिसते. त्याचं पाणी हे शेवटपर्यंत खालपर्यंत जाते बघा. आता आपण इकडनं जाणार आहोत. ह्या साईडने जे आहे तर आपल्याला वरती जायचं आहे पूर्णपणे. हा पहिला डोंगर जे आहे पार केलेला आहे. आता आपण ह्या दरीतनं जे आहे तर दुसऱ्या डोंगराकडे जातो बघा. इथून आपल्याला ह्या दरीनं जायचं आहे. पावसाचा वेळ नसल्याकारणाने इथे पाण्याचं प्रमाण कमी आहे, परंतु ज्यावेळेस पाऊस असतो अशा वेळेस जे आहे इथे खूप धोका असतो. पाणी पूर्णपणे जे आहे तर भरपूरपणे इथे वाहतं आणि इथून खूप असे दुर्घटना पण झालेले, जीवितहानी पण झालेले आहे. त्यामुळे इथे सुरक्षितेचे बरेचसे बोर्ड पण लावलेले आपल्याला इथे दिसतील. इथून जे आहे तर आपण आता चाललो आहे दुसऱ्या डोंगराकडे. म्हणजे आता आपल्याला इथून जे आहे सरळ जायचं आहे. तर आपण जे आहे आता इथे आलो आहे 50%. आणि इथे बघा दरी जी आहे तर त्या दरीवरनं पलीकडच्या आपल्याला डोंगरावर जाण्यासाठी एक रस्ता बनवून दिलेला आहे. त्या रस्त्याने आपल्याला इथे जायचं आहे. नॅचरल पाला खा. या आंब्या झाडाला किळायला पाहिजे. पाला खाऊ शकता तुम्ही नॅचरली. हां कंटिन्यू नाही तर आपली आता दुसऱ्या डोंगरावरती चढायचे टाईम चालू झालेला आहे आणि आपण नाही म्हटलं तर 20 ते 30% आणखीन वरती जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मंदिर भेटेल. त्या मंदिरापर्यंत आपण जातो आहे. आता आपण डायरेक्ट जो आहे तर मंदिराचा व्हिडिओ घेऊया. मंदिर नाही, हॉटेल भेटली एक हॉटेल. आपण आता सगळ्यात वरती आलेलो आहे. इकडे आपल्याला वस्ती दिसते. आपण जवळ जाऊन जे आहे बघणार आहे. इथे एक मंदिर आहे. मंदिर नंतर इकडे ह्या साईडला जे आहे तर कोकणकडा आणि वरती जे आहे ताराबाई शिखर आहे. तिथे एक पिंड बनलेली आहे आणि झेंडा लावलेला आहे. आपण वरती तर जाणार नाही आहे, परंतु मंदिर आणि पुढचा स्पॉट आपण बघणार आहोत. कारण की आता चढता जवळपास 2.5 तास झालेले आहे आणि थकवा खूप आला आणि भूक पण लागली. फायनली आपण जे आहे गडावरती चढलेलो आहे. इथे जे आहे तर हॉटेल छोट्या मोठ्या आपल्याला इथे दिसतील. पुढील जे आहे तर आपण मंदिर बघणार आहोत. तर आपण आलो आहे आता वस्तीकडे. वस्तीपासून जे आहे तर बघा इकडे आपल्याला पाठीमागे मंदिर दिसेल. हे मंदिर जे आहे तर आपण पूर्णपणे बघणार आहोत. आता जे आहे तर तुम्ही जरी ठरवलं यायचं तर तुम्हाला जे आहे अशा पद्धतीने यावं लागेल की आपल्याला चढायला 3 तास तर येऊ शकता. नाही तर तुम्हाला जे आहे इथे टेंट अशा पद्धतीचे जे आहेत इथे टेंट जे आहेत दिले जातात. त्याची कॉस्ट 300 रुपये अशाप्रमाणे असतात. आणि नाश्ता वगैरे जे पाहिजे असेल तर तुम्ही इकडे हॉटेल छोट्या आहेत तर त्या हॉटेलची जी आहे संपर्क करून समजा तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. ऑर्डरनुसार समजा ते बनवून देतील तुम्हाला. ती जी आहे लाईटची सुविधा केलेली सौर ऊर्जावरती. इथे रात्रीच्या वेळेस सौर ऊर्जा. आता आपण जे आहे पोहोचला आहे केदारेश्वर मंदिरमध्ये. केदारेश्वर मंदिर जे आहे एका दरीमध्ये बनलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचे जे आहे तर रहस्य खूप सारे आहे. या मंदिराच्या बाजूला जे आहे तर एक असं महादेवाची पिंड बनलेली आहे. त्या पिंडे जे आहे तर त्याचे काही असे राज आहे
जे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हे मंदिर त्रेतायुग, त्रियोग व सत्ययोग यावरती आधारित आहे आणि शेवटचं जे असेल तर ते आपलं असेल कलियुग. यामध्ये जे आहे तर सर्व जे आहे तर याचा लेखा दिलेला आहे. ह्या मंदिराच्या बाजूला अशा आपल्याला 2 विहिरी मिळतील. ज्या विहिरीचं पाणी जे आहे तर कधीच संपत नाही असं म्हटलं जातं. इथे असे जे आहे महादेवाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा आड बनवलेला आहे. तो भुयारी पूर्णपणे स्थानिक जे आहे त्यांच्याकडनं विहिरीची थोडीशी माहिती घेतली. आपण जे आहे तर ह्या विहिरीची माहिती म्हणजे हिचं पाणी कधी संपलं गेलेलं नाही आतापर्यंत. हा लास्ट पायरी. हां. खाली सपाटे आतमध्ये आहे. अच्छा. पायरीचे आहे ना परत उतरतच नाही पाणी. अच्छा, पायरीच्या खाली उतरत नाही पाणी. उतरत नाही पाणी. म्हणजे 12 महिने हेच पाणी आणि तिथून आम्हाला खपत नाही. बरोबर आहे. महाशिवरात्री आम्ही जे आहे तर मंदिराच्याच बाजूला जे आहे महादेवाची भव्य अशी पिंड जे आहे ते बघण्यासाठी आलो. ह्या पिंडीचे जे आहे तर भरपूर असे रहस्य आहे. महादेव पिंडीच्या बाजूने जे 4 स्तंभ जे दिलेले आहे तर ते द्रेतायुग, त्रियोग व सत्ययुग यावरती आधारित आहे आणि चौथा जो स्तंभ आहे तो कलियुगावरती आधारित आहे. आमचे दर्शन झाल्यानंतर आम्ही खाली उतरून जे आहे तर दुसऱ्या स्पॉटकडे निघालेलो आहे. इथे आमचा व्हिडिओ संपवतो आहे.